खूप समाधानी असतात, आनंदित असतात आणि त्याचे उदो उदो करत फिरतात. परंतु जे विश्वासात जे देवाच्या राज्यात चालणारे लोक आहे ते निश्चितच आपल्या सार्वकालिक गोष्टीमध्ये कशा प्रकारे मी वाढल, कदाचित जगी गोष्टी मला पूर्णपणे मिळाल्या नाही, परंतु आत्मिक गोष्टीमध्ये मी जेव्हा वाढतो तेव्हा माझं अंतर्याम रोज नवीन होत जातं. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे ते अंतर्यामाच्या समृद्धीबद्दल, आत्म्याच्या समृद्धीबद्दल आग्रही असतात. कदाचित त्यांना जगी गोष्टी मिळेल, प्रेज द लॉर्ड, ते देवाने त्यांना दिलेले, परंतु जगात अनेक गोष्टी जर मिळाले नाही तरी देखील ते रुसत नाही, देवावर फुगत नाही, कारण की त्यांना माहिती आहे माझा देव कधी देखील मला विपुलतेने देण्यास सक्षम आहे, परंतु आज मी माझ्या देवाकडे दृष्टी लावेन. आणि त्याचप्रमाणे जे जगातले लोक आहे ते जगातला दर्जा, जगातले अधिकार, जगातले पद, जगातल्या गौरवासाठी ते झटत राहतात, परंतु जे आत्म्यामध्ये देवामध्ये चालतात ते विशेष करून आत्मिक शक्ती, आत्मिक सामर्थ्य, देवामध्ये त्याला प्रार्थनेचं बळ आणि विशेष करून वचनामध्ये मी कशा प्रकारे जास्त पुढे जाईन यासाठी ते प्रयत्नशील असतात. आणि त्यासाठी आज आपण या गोष्टीचा प्रयत्न करण्याकरता या मंदिरात एकत्र झालेलो आहोत. जरी आपण संख्येने थोडके असलो तरी देखील एक बात आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की आपण योग्य मार्गावर आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि तो मारियाचा वाटा आहे आणि मारियाचा वाटेच्या बद्दल प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की तो तुमच्यापासून हिरावून घेतला किंवा काढून घेतला जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की जगातले सर्व वाटे, जगातले सर्व मार्ग बंद होतील, परंतु हा जो मार्ग आहे जो आज आम्हामध्ये आहे, ज्याच्यामध्ये आपण बसलेलो आहोत आणि देवाच्याकडे दृष्टी लावत आहोत, तोच मार्ग स्वर्गामध्ये मेल्यानंतर देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. तिथे देखील तेच आहे की सिंहासनावर देव बसणार आहे आणि आपण त्याच्या पुढे त्याची आराधना व भक्ती करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. जगात तसं चालणार नाही. जगातल्या गोष्टी जगाबरोबरच संपतील, पृथ्वी आणि आकाश गुंडाळले जातील, परंतु आमचा देव कधी देखील नवीन आणि पृथ्वी आणि नवीन आकाशामध्ये तुम्हाला आणि मला घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आज आपण एक विशेष गोष्टीकडे बघणार आहोत आणि ती गोष्ट आहे की यामध्ये जे काही अडखळण आहे किंवा ज्यामध्ये सगळ्यात मोठं बंधन आहे आणि तो आहे सैतान. आणि त्यामुळे आज आपण जगाच्या राज्याचा अधिपती सैतान आहे, त्याच्या आणि त्याचे लोक, ज्याला जगाचे लोक म्हणतात, कधी कधी आपण देखील त्यामध्ये सहभागी होतो, ते लोक आणि देवाच्या लोकांमध्ये परत एक बार हे अंतराकडे बघत असताना सैतानाने काय केलं, त्याचे लोक काय करतात, आम्ही सैतानापासून मुक्त केलेले देवाचे लोक आहोत, येशूमध्ये देता खुशी आणि या सर्व खुशीमध्ये भरलेल्या लोकांसाठी आज आपण कशा प्रकारे त्यापासून वेगळे आहोत याकडे दृष्टी लावणार आहोत. ओजस आता काही पिक्चर्स टाक. आणि त्यामध्ये पहिली गोष्ट आपण जर शिकायचं आहे तर लिहून घ्या, नोट घ्या, कारण की या गोष्टी वारंवार मला सांगता येत नाही. जर आपण लिहिलेल्या असतील तर तुमचं रिव्हिजन होतं. आता माझ्याकडे पण डायरी आहे, त्यामुळे माझ्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहे. मी सारखं रिवाइज करतो, त्यामुळे मला काय होतं ते लक्षात पण राहतं आणि बोलता पण येतं. प्रेज द लॉर्ड. जर मी देखील लिहिलं नाही तर मी विसरून जाईल, पण तुम्ही जर ते नोंद केले तर तुमच्या लक्षात राहील, नाहीतर या गोष्टी आपण सहज विसरूया. आणि यासाठी आपण 3 ओजस टाइप ऑफ एंजल्स आणि त्यामध्ये आपण जाणार आहोत की जगामध्ये राहत असताना आपण जेव्हा स्वर्गाच्याकडे बघतो आणि त्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की पृथ्वी नव्हती, पृथ्वीची निर्मिती झाली नाही, तेव्हा स्वर्ग होता आणि स्वर्गामध्ये एक निर्मिती होती आणि ती निर्मिती होती देवदूतांची निर्मिती. आणि देवदूतांमध्ये जे 3 कॅटेगरीज आहे, जे 3 वर्ग आहे, त्याकडे पहिले आपण बघायची गरज आहे. आणि त्यामध्ये पहिला जो भाग आहे तो आहे करूब, ज्याला चेरोबीम म्हणतात. करूब हा भाग आहे. आपल्या स्क्रीनमध्ये जे ऑनलाईन आहे त्यांना ते दिसत आहे. आपल्याकडे थोडं टेक्निकल प्रॉब्लेम नाही तर तुम्हालाही स्क्रीनवर दिसलं असलं की करूब हा प्रकार आहे. आणि त्यामध्ये आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये देखील दिसतं की 2 करूब होते जे छाया करून पंख पसरून उभे होते. कुठे होते सांगा बरं? आपण शिकलो मागील दिवसामध्ये. व्हेरी गुड. परम पवित्र स्थानामध्ये, निवास मंडपामध्ये. परंतु ते कशावर होते? कराराच्या कोशावर. कराराचा कोश आहे, त्याच्यामध्ये शिखेना आहे आणि त्यामध्ये 2 दूत होते ज्याला आपण
काय म्हणतो, करूब म्हणतो. ते पंख पसरून उभे आणि त्यांच्यामधून परमेश्वर इस्रायली लोकांशी बोलत होता. त्यामध्ये एक सर्वात मोठा होता ज्याचं नाव लुसिफर होतं. आता लक्षात ठेवा, लुसिफर हा आहे ज्याला आपण आज सैतान म्हणतो. तो सर्वात मोठी पोस्ट जी आहे ती करूबाची पोस्ट आहे. आणि करूबाचं काम जे आहे ते परमेश्वरच्या सगळ्यात जवळ राहणारे लोक आहे. जेव्हा यशायाने देखील दृष्टांत बघितला तेव्हा देखील आपल्याला काय दिसतात, करूब दूत होते आणि परमेश्वरच्या सहभोवती संरक्षणाचं कवच आणि स्तुती आणि स्तवन करणारे ते करूब दूत होते. परमेश्वरच्या सगळ्यात जवळ असणारे असल्या कारणाने निश्चितच ती सर्वोत्तम निर्मिती होती. ह्या अर्थी लुसिफर, ज्याला दियाबल पण कुठे कुठे म्हटलेलं आहे, ह्याची निर्मिती परमेश्वराने केलेली आहे आणि तो एक सर्वोत्तम दूतांपैकी एक होता. आणि यामध्ये पहिल्या स्थानावर येतो लुसिफर. दुसरं वर येतं की आर्क एंजल, ज्याला म्हणतात प्रधान देवदूत येतात. आणि त्याच्यामध्ये विशेष करून दोघांच्या बद्दल आपल्याला विशेष करून माहिती आहे. आणि त्यामध्ये मिखाईल, हा मिखाईल जो आहे त्याबद्दल लिहिलेलं आहे. ते युद्ध लढणारा तो योद्धा आहे. तो देवाच्या सैन्याचं नेतृत्व करतो आणि हा आहे प्रधान देवदूत. लक्षात ठेवा, हा आता दुसरी कॅटेगरी मध्ये आहोत. प्रधान देवदूत आहे आणि त्याच्यामध्ये मिखाईल आहे. आणि तो देवासाठी विशेष करून यहुदा याचा पहिला अध्याय 9व्या वचनामध्ये नव्या करारामध्ये दिलं. मी तितक्या वेळ जाणार नाही कारण की वेळ जाईल. लिहून ठेवा, मिखाईल हा प्रधान देवदूत असून हा युद्ध करणारा आहे. आणि त्याबरोबर एक गॅब्रिएल दूत आहे. आपल्याला माहिती आहे येशूच्या जन्माच्या समय तो गॅब्रिएल देवदूत उतरला आणि त्यांनी मरियेला त्या जन्माच्या बद्दल काही गोष्टी विदित केलेल्या आहे. लुकरू शुभवर्तमान पहिला अध्याय 19व्या वचनामध्ये. आणि तो आहे संदेशवाहक. उत्तम अशा संदेश, देवाचा जो संदेश वारंवार परमेश्वराकडून घेऊन तो मनुष्यापर्यंत येत होता. आणि ही झाली कॅटेगरी नंबर 2. यामध्ये पहिल्या नंबरवर आपण बघितलं की करूब, त्याच्यानंतर प्रधान देवदूत आणि त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतं की सामान्य देवदूत जे त्याची स्तुती करत आहे, धन्यवाद करत आहे. ते देखील वेळोवेळी आपल्याला पवित्र शास्त्रात दिसतात. येशूच्या जन्माच्या वेळेपासून तर आकाशामध्ये ते देवदूत निरंतर असतात आणि ते सेवा करणारे दूत आहे, देवाची स्तुती गौरव करणारे दूत आहे. आणि ह्या सर्व निर्मितीची बद्दल जर विचार केला तर हे पृथ्वीच्या आणि मनुष्याच्या निर्मितीच्या अगोदर स्वर्गामध्ये होतं. आणि आपल्या सर्वांना माहित आहे की यापैकी जो सगळ्यात महत्वाचा घटक होता त्या घटकाकडे आपण जात असताना आपल्या पवित्र शास्त्रातून आपण काढूया यशाया 14वा अध्याय 12 ते 17. यशाया संदेष्टा 14वा अध्याय. आणि यामध्ये आपण आता त्या सैतानाकडे किंवा निश्चितच लुसिफरकडे जाणार आहोत. आणि त्यासाठी यशाया याचा अध्याय 14 आणि यामधून आपल्यासाठी मी वाचतो 12व्या पासून पुढे. हे देदीप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडला, राष्ट्रास लोळविणारा, तुला धुळीत कसे टाकले. तू आपल्या मनात म्हणाला की मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन. उत्तर भागेस देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल. मी मेघावर आरोहण करेल. मी परात समान होईल. त्या तुला अधोलोकाच्या गर्तेत, अधोलोकाच्या भागात टाकले आहे. ते तुला पाहतील, ते तुला निरखून मनात म्हणतील की ज्याने पृथ्वी थरथर कापविली व राज्य डळमळीत केली तो हाच का पुरुष. त्याने जगाचे रान केले, त्यातील नगराचा विध्वंस केलाय आणि व आपल्या बंदिवान मुक्त करून घरी जाऊ दिले नाही. तो हाच पुत्र होय, तो हाच पुत्र आहे. आणि याबद्दल, या लुसिफर बद्दल किंवा या सैतानाबद्दल यशाया संदेष्टाने 14व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे त्याला हायलाइट्स करा की काय घडलेलं आहे मनुष्याच्या निर्मितीच्या अगोदर आणि त्याद्वारे हा किती मोठा होता आणि ह्याला किती महत्वाच्या गोष्टी देवाने बहाल केलेल्या आहे. त्याकडे तर आपण जाणारच आहोत. परंतु तरी देखील तो पडलेला आहे, त्याला पाडण्यात आलेला आहे. आणि तो पडल्यामुळे त्यांनी देवाचा
जो एका वेळेस कार्यसिद्धीस नेत होता, आता देवाच्या कार्यामध्ये अडखळण निर्माण करणारा, देवाच्या योजना तो सिद्धीस नेत होता, आता देवाच्या योजना पाडण्यासाठी सिद्ध झालेला असा हा दूत आहे, हा विशेष करून करूब आहे. आणि त्याच्याबद्दल इथे लिहिलेलं आहे की तो आपल्या गर्वामुळे पाळण्यात आलेला आहे. आणि त्याच सिंहासनाबद्दल लिहिलेलं आहे की त्याने ही अपेक्षा बाळगली आहे. आणि 13 वचनामध्ये लिहिलेलं आहे की मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहूनही माझे सिंहासन उच्च करीन, आणि मी पर्वतावर विराजमान होईल. आणि ह्या विचाराने देवाने त्याला या गर्वातून पाडून टाकलेलं आहे. कारण की ही देवाची निर्मिती देवापेक्षाही श्रेष्ठ होईल. कारण की आमचा देव जो आहे त्याच्याबद्दल जर विचार केलेला आहे तर त्याला ईर्षावान देव म्हटलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ईर्षाचा अर्थ हा आहे की त्याच्यापेक्षा कोणालाही सन्मान आणि मान जर तुम्ही आणि मी देतो तर ते देवाला आवडत नाही. कारण की जगामध्ये, जगाच्या वर आकाशामध्ये देवासारखं सामर्थ्य वैभव कोणाचंही नाही. आणि त्यामुळे जेव्हा पहिल्या आज्ञामध्येच आपण बघतो की माझ्या समोर तुला कोणतेही देव नसावे. आपण देवापेक्षा ज्या गोष्टीला सन्मान जास्त देतो, जे कदाचित जगिक गोष्टी असतील, कदाचित नातलक असतील, कदाचित पैसा असेल, कदाचित धन असेल, कदाचित सौंदर्य असेल, ज्या गोष्टीला आपण प्राधान्य देतो, देव हा ईर्ष्यावान असल्या कारणाने आपण त्या गोष्टींना जेव्हा देव करतो तेव्हा देव या सैतानासारखं आम्हाला खाली टाकून देतो. आणि ही बाब आपण विसरता कामा नाही. आणि यामुळे आज आपण जेव्हा पहिल्या मुद्द्याकडे जाणार आहोत की त्याचं सिंहासन हे उच्च होते. आणि मग जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली, आणि आपण उत्पत्तीमध्ये जाऊया आणि त्यामध्ये बघूया 3ऱ्या अध्यायामध्ये, जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली आणि पृथ्वी घडवल्यानंतर आपल्याला असं दिसतं की उत्पत्ती याच्या 3ऱ्या अध्यायापर्यंत आपण येतो. आणि पृथ्वीवर परत एक वार आकाश पृथ्वी हे जे 6 दिवस त्यांनी निर्मिती केली देवाने, आणि शेवटल्या 6व्या दिवशी कोणाला निर्माण केलं? कोणाला निर्माण केलं 6व्या दिवशी? मनुष्याला निर्माण केलं. पहिले मातीच्या द्वारे पुरुष म्हणजेच आदाम, आणि आदामाच्या द्वारे स्त्री म्हणजे हवा, या त्यांनी निर्मित केलेला आहे. आणि निर्मित केल्यानंतर आता आपल्याला माहिती आहे की सैतान हा खाली पाडण्यात आलेला होता. सैतान आता तिथे होता, परंतु कोणत्या स्वरूपात दिसत आहे तुम्हाला? सर्पच्या स्वरूपात दिसत आहे. सैतान तिथे होता आणि 3ऱ्याच अध्यायामध्ये तो सर्प असून तो धूर्त होता. कारण की त्याला देवाची ही योजना, ज्याच्यामध्ये की देव आपल्या लोकांना भेटायला येतो, देव आपल्या लोकांशी विशेष करून आदम आणि हवाशी मित्रतेने वागतो, हे त्या सैतानाला आवडलेलं नव्हतं. तेव्हा त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी देखील त्याच्या मनामध्ये गर्व, लोभ हे पेरलेलं आहे. आणि त्यामुळे काय झालेलं आहे? जशा प्रकारे सैतान पतन पावलेला आहे, लुसिफर पतन पावलेला आहे, त्याप्रमाणे मानव जाती देखील पतन पावलेली आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आणि या जगामध्ये दिसून येते की गर्व, घमेंड ही भरून गेलेली आहे. वाचूया वचन, कोणीतरी जोरात वाचा आणि मग आपण विश्लेषण करू. उत्पत्ती याचा 3रा अध्याय 12 वचन. आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. पुढे परमेश्वर देव त्या स्त्रीस म्हणाला, तू हे काय केले? स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली आणि म्हणून मी ते खाल्ले. बघा, आता हे पहिलं पातक घडलेलं आहे की देवाची आज्ञा भंग केलेली. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, पाप म्हणजे देवाची आज्ञा मोडणे. ही आज्ञा मोडली गेलेली आहे. त्याच्यामध्ये ते मोहपाश सापडलेले आहे. आणि मोहपाश सापडल्यानंतर देव हा न्यायी आहे. देवाच्या न्यायाच्या समोर आता त्याला उत्तर द्यायची प्रसंग आलेला आहे. आणि आदाम आणि हवा त्या न्यायी परमेश्वराच्या समोर उभे आहे आणि परमेश्वर त्यांना प्रश्न विचारत आहे. हो प्रियांनो, देव तुम्हाला आणि मला नियमित प्रश्न विचारतो. यासाठी नाही की तुम्हाला पाडावं, घालवावं, परंतु तुम्हाला आणि मला
आपल्या चुकांची जाणीव व्हावी. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी त्याने आपल्यामध्ये पवित्र आत्मा देखील ठेवलेला आहे. आणि ज्यांच्या जीवनामध्ये आत्मा आहे, ज्यांच्या जो आत्म्याच्या द्वारे चालवला जातो, जो आत्म्याला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य देतो, त्यांचा आत्मा त्याचे पाप त्याच्यासमोर उघडकीस आणतो. प्रेज द लॉर्ड. आणि हे गरजेचं आहे, कारण की मी जर मला पापीच समजत नाही तर मग येशूची गरजच नाही. आपल्याला येशूच्या वधस्तमाने रक्ताचीच गरज नाही. आणि आपले पाप काय आहे, मी पापी आहे, मी पापी आहे, मी पापी, एवढं म्हणणं चालणार नाही. आम्ही काय पाप केलेले आहे, आमच्यामध्ये काय दोष आहे, आमच्यामध्ये चुका आहे तरी कोणत्या, हे आम्हाला कसं काय कळणार? कधी कधी कळत जाणून बुजून आपण करतो, ते कळतं. पण न कळत झालं त्याचं काय? आणि ते कोण दाखवतं तुम्हाला आणि मला? पवित्र आत्मा. आता इथे बघा आणि मला आकडा सांगा. इथे 3 गोष्टी, विशेष करून 2 गोष्टी इथे आलेल्या. मी, मला, माझे. मनुष्याला फार आपलं मी, माझं हे जे आहे, त्याला आपण चढेलपणा म्हणतो, त्याला स्वार्थीपणा म्हणतो, आणि माझ्याशिवाय त्याला जगात काहीच दिसत नाही, असे लोक देवाला आवडत नाही. आणि ह्यामध्ये बघा, आता आपण 12 आणि 13 वचन वाचलेले आहे, त्यामध्ये मला जे जिथे जिथे लिहिलेले त्याला अंडरलाईन करा. मला. आणि किती मला आलेले आहे ते मला सांगा. मला हा शब्द वचन 12 आणि वचन 13 मध्ये अंडरलाईन करा किंवा हायलाइट करा आणि मला सांगा, मला किती वेळेस आलेला आहे? किती वेळेस आलेलं आहे? 3 वेळेस. करेक्ट, 3 वेळेस. मग त्याच्यानंतर मी हे देखील 12 आणि 13 मध्ये आलेलं आहे. ते किती वेळेस आलेलं आहे? मला 3 वेळेस आणि मी किती वेळेस आलेला आहे? 2 वेळेस आले. बघा, मला, मी हा शब्द हे दोघ जण सारखे उच्चारत आहे, कारण की त्यांना मला या गोष्टी प्रिय. आता तुम्ही म्हणा, पाळा साहेब ते तर बरोबर आहे, ते दोघच होते, मग त्यांना दुसऱ्यांच्या बद्दल काय विचार येणार? जर दोघच आहे तर मग ते दोघ जण असल्यामुळे ते मला मीच म्हणणार आहे, बाकीचे कोणी होतच नाही तिथे. परंतु प्रियांनो, ही बाब सत्य जरी असली तरी देखील त्यांना स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी याच्याबद्दल काय होतं? त्याच्या मनामध्ये मोह निर्माण झालेलं. देवाच्या आज्ञापेक्षा मला काय आवडतं, मला काय पसंत आहे, मला काय बघायचं आहे, मला काय करायचंय, हे त्यांनी त्याला काय दिलेलं आहे? प्राधान्य दिलं. आणि जेव्हा आपण देवाच्या आज्ञेपेक्षा स्वतःच्या मीपणाला, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझं हे व्हायला पाहिजे, या गोष्टीला जेव्हा प्राधान्य देतो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये नुसतं पाप शिरत नाही, तर पापावर जर सैतान पण शिरकाव करतो. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा ते तर एकटंच होतं, एकच सिंगल कपल होतं, त्यावेळेस आपण म्हणूया की ठीक आहे बाबा, लॉजिकली ठीक होतं. परंतु आता जेव्हा लोकसंख्या भरपूर झाली, आता सगळ्याकडे भरपूर लोकसंख्या वाढलेली, तेव्हा मला मी पण आता खूपच वाढून गेलेलं. आपल्या शेजारच्याकडे काय चाललंय ते जाऊ दे बाबा, मला हे मिळतं ना, मला ते मिळतं ना, मरू दे, त्यांना काय करायचं, काय त्यांचे पाप, त्यांची अशुद्धता, त्यांचे सुखांमुळे ते भोगतात, मला काय घेणं देणं. कालच कदाचित टीव्हीवर आपण बघितलं असेल की एक लोकलमध्ये एक 22 वर्षाचा तरुण हा चाललेला होता आणि पावसामुळे दार लावायसाठी त्यांनी एकाला आग्रह केला आणि अचानक त्या व्यक्तीने काय केलेले, सुरा उभारलेला आहे आणि त्याला सुरेने खुपसलेला आहे आणि भोसकल्यामुळे तो तरुण मुलगा तिथेच मरण पावले. बघा, लोकल फुल भरलेली आहे, गर्दी आहे, लोकल आहे, भरपूर लोक आहे. परंतु आपण त्या इंटरव्ह्यू मध्ये ऐकलं होतं, तिची बहीण, त्या मृतकाची बहीण म्हणत होती की एक व्यक्ती जरी पुढे आला असता तर कदाचित माझा भाऊ मेला नसता. म्हणजे लोकांनी, सगळेजण बघत आहे, तो दारुडा होता, तो हातामध्ये सुरा घेऊन, तो छोटस काही फार मोठं दार लावा, दार नाही लावा, ह्यामुळे कोणाचा हत्या करावी एवढा काही गंभीर गुन्हा झालेला नव्हता. परंतु तरी देखील लोकांनी पुढे येण्याची तयारी दाखवली. त्यांनी म्हणा, मला मरू देणार, त्याचं काय होतंय, मी आपलं चाललो नसे, मला माझ्या घरी जायचं, कोण ह्या भानगडीत पडल. आणि अशा प्रकारचं स्वार्थी जीवन हे मनुष्याच्या जीवनामध्ये तेव्हाच नाही, आज आणखीन जास्त बळावत जात असताना हे स्वार्थी पण कोणापासून प्राप्त होतं? हे सैतानापासून प्राप्त. कारण की येशूला काय हवं आहे? येशूला चांगला शमरोनी हवा आहे. प्रेज द लॉर्ड. चांगला शमरोनी का झाला? जोरदार टाळ्या वाजवा येशूसाठी.
चांगला शमरोनी का झाला? कारण की तो जो पडलेला व्यक्ती होता, तो जो गंभीर आजारी व्यक्ती होता, तो जो लुटलेला व्यक्ती होता, तो जो नागडा व्यक्ती होता, तो जो जखमी व्यक्ती होता, त्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे? तो उतरलेला आणि त्याची काळजी घेतलेली. प्रेज द लॉर्ड. हे माझा वेळ जाते, माझा पैसा जाते, माझा बिझनेस मध्ये प्रॉब्लेम, ह्याच्याकडे त्यांनी बघितलं नाही, तर तो चांगला शमरोनी स्वतःच्याकडे न बघता त्या दुःखित व्यक्तीचा, तो घायल व्यक्तीच्याकडे तो गेला आणि त्याचा जीव वाचला. प्रेज द लॉर्ड. हे कोणापासून आहे? हे देवाची प्रीती कळवळ आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की आमचा देव मारण्यासाठी नाही, जे आमचा जीव घेण्यासाठी नाही, तर जीव देण्यासाठी या जगामध्ये आला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि जर तो घेण्यासाठी नाही तर जीव देण्यासाठी जगात आले, तर तुमची आणि माझी कडून काय अपेक्षा? माझा जीव वाचावा, माझं भलं व्हावं, माझं कल्याण व्हावं, हे जगापासून आहे. कारण की जगामध्ये या सर्व गोष्टी विशेष करून शहरी भागामध्येच असतं. ग्रामीण भागामध्ये तरी थोडंफार शेजार पाजारच्या बद्दल काहीतरी आज देखील काळजीचा भाव आहे, पण शहरामध्ये विशेष करून फ्लॅट संस्कृतीमध्ये शेजारी कोण राहतं त्याच्याशी काही देणं नाही. आणि अशा प्रकारची वृत्ती जगाच्या राज्यामध्ये बळावत असताना तुम्ही आणि मी जर देवाच्या राज्यामध्ये आहो, तर ते तुमच्या आणि माझ्यामध्ये नसता कामा. प्रेज द लॉर्ड. कारण की जर आहे तर ह्याचा अर्थ आहे आपण कोणाला फॉलो करत आहे? आपण लुसिफरला फॉलो करत आहे. लुसिफरने सांगितलं देव हा काही तुझ्या बाजूने नाही, तो तुला फसवत आहे, तुझं कल्याण व्हावं, तुझे नेत्र उघडावं, तुला उत्तम गोष्टी मिळावं, हे देवाला आवडणार नाही. यासाठी मी जे शहाणपण तुला देतो ते स्वीकार कर. आणि त्या शहाणपणाच्या मागे चालणारे लोक हे कोणते लोक आहे? जगातले लोक आहे. आणि तुम्ही आणि मी कोण आहोत? आम्ही येशूच्या मागे चालणारे लोक आहे, ज्याच्याबद्दल येशू म्हणतो घेण्यापेक्षा देण्यामध्ये श्रेष्ठता. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आम्ही घेण्यासाठी नाही, तर आम्ही लोकांना देण्यासाठी तयार झालेलो. कारण की आम्हाला देवाने भिकारी नव्हे, तर आम्हाला राजपुत्र आणि राजकन्या, ज्याला विपुलतेने देवाने सर्व गोष्टी बहाल केलेल्या आहे, तसं बनवलेलं आहे. आणि यावरून आपल्याला पहिली गोष्ट दिसते, सगळ्यात पहिली गोष्ट दिसून येते की जेव्हा सैतानाने किंवा लुसिफरने मला सत्ता मिळावी, मला उच्च स्थान मिळावं, माझं गौरव व्हावं, माझं कल्याण व्हावं असं म्हणून जेव्हा त्यांनी मनात विचार आणला, काय आणला त्यांनी काही केलं होतं का? सिंहासन उच्च नाही केलं होतं. मनात विचार आणला आणि त्याने असं करण्याचा योजना करायला लागला, तेव्हा देवाच्या त्या गोष्टी लक्षात आल्या आणि देवाने ती जाणलं आणि लगेच त्याला खाली टाकलं. हे पहिलं पातक जगामध्ये आलेलं आहे आणि ते पातक पृथ्वीवर आलं. ते पातक शैतान म्हणून पृथ्वीवर आहे आणि आज ते जगावर नियंत्रण घेत असताना त्याच्या खात्यामध्ये, त्याच्या अंडरमध्ये जग आहे आणि त्यामुळे त्याला जगाचा अधिपती म्हटलेला आहे. आणि तुम्ही आणि मी कोणाच्या अधिपत्यामध्ये राहतो? आम्ही पृथ्वीच्या आणि स्वर्गाच्या आणि जगाचा आणि आम्हा सर्वांचा निर्माण करता देवाचे लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, मी, माझं आणि मला, जेव्हा आपण या गोष्टीकडे जेव्हा जातो तेव्हा ही बाब आपण लक्षात ठेवावं की सैतान हा फसवणारा आहे, तो तुम्हाला लुबाडणारा आहे आणि त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. जेव्हा आपण इतरांचा न्याय करतो की मी किती धार्मिक आहे, मी किती चांगला आहे आणि मी स्वतःला इतरांना आपण म्हणतो तू तर नाही, तू तर असा, तू तर तसा, तू तर तशी, याचा अर्थ आहे की आपण काय करतो? स्वतःला इतरांपेक्षा माझं लेवल हा आहे, मेरी कॅटेगरी देखो, माझं हे कोणत्याही दृष्टिकोनातून, नुसतं पैशाच्या दृष्टिकोनातून म्हणून, धनाच्या दृष्टिकोनातून म्हणून, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून म्हणून, सौंदर्याच्या दृष्टिकोनातून, इव्हन धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून देखील अनेकदा आपण त्याला तुच्छ नेकतो. आणि देवाने असे चढलेले लोक, असे वर स्वतःला घेऊन जाणाऱ्या लोकांच्या बद्दल देव स्पष्ट सांगतो की ज्या प्रकारे सैतान खाली टाकण्यात आलं, ज्या प्रकारे लुसिफरला खाली टाकण्यात आलं, जो देवाचा सगळ्यात मोलाचा आणि महत्वाचा व्यक्ती होता, तर तुम्ही आणि मी काहीच नाही. तुम्हाला आणि मला एक दिवस त्या कुठे टाकण्यात येईल? गंधकाच्या वाघिणीच्या सरोवरात टाकण्यात येईल. मुद्द्याकडे जाऊया. दुसरा मुद्दा आहे की तो यहजकेल याचा 28वा अध्याय, याकडे जाऊया. आता सैतानाचं स्वरूप काय होतं याकडे जाऊया. यहजकेल याचा 28वा अध्याय आणि यामध्ये 16 ते 19 मध्ये आपण बघूया की काय घडत होतं आणि तो काय करत होता.
विषय फार मोठा आहे, परंतु मी थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि विशेष करून जे ऑनलाईन आम्हामध्ये जॉईन झालेले ते देखील या कंपॅरिझनकडे बघावं, कारण की आम्हाला ही गोष्ट जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे की तुम्ही आणि मी कोणत्या राज्यामध्ये जगत आहोत, किंवा आम्हाला आणि तुम्हाला कोणत्या राज्याची अभिलाषा आहे. आणि त्यामध्ये यहस्केल याचा 28वा अध्याय आणि यामध्ये 14 वचन मी वाचतो. तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होता, मी तुझी तशी योजना केली होती. तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. तू अग्निप्रमाणे झगमगणाऱ्या पाषाणातून हिंडत असेल. तुला निर्माण केलेल्या दिवसापासून तुझ्या ठाई अधर्म दिसून येऊपर्यंत तुझ्या चालचलन योग्य होता. तू चांगला होता, तू मोठा होता, तो प्रिय होता, तू सुंदर होता. परंतु जोपर्यंत तुझ्यामध्ये अधर्म नव्हता तोपर्यंत तू चांगला गणला गेलेला आहे. आणि त्यानंतर पुढे 16व्या वचनापासून तुझ्या व्यापार मोठा असल्यामुळे तुझ्या हृदयात अपकार बुद्धी शिरून तू पातक केले, म्हणून मी तुला भ्रष्ट समजून परमेश्वराच्या पर्वतावरून लोटून दिले. हे पाखर घालण्याला करूबा, बघा करूब शब्द आलेला आहे. सैतानाला मी सांगितलं की 3 कॅटेगरी, पहिला करूब, त्याच्यानंतर आद्य देवदूत आणि तिसरं सामान्य देवदूत. ह्यामध्ये करूब हा देवाची निर्मिती आहे, सर्वात जवळ आहे. आणि त्या करूबाबद्दल लिहिलंय, त्या अग्निप्रमाणे झगमगणाऱ्या पाषाणात काढून मी तुझा नाश केलेला आहे. तुझ्या सौंदर्याच्या अभिमानाने तुझं हृदय उन्मत्त केलेलं आहे. तुझ्या वैभवाने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. मी तुला भूमीवर आदळले, राजांनी तुझा तमाशा पाहावा म्हणून त्यांच्या पुढे त्याला टाकलेले आहे. आणि ह्याकडे आपण जाऊया की तो सौंदर्याच्या अभिमानाने काय झालेला आहे, काय झालेलं आहे, काय लिहिलेलं आहे तिथे, त्याचं हृदय उन्मत्त झालेलं आहे सौंदर्याच्या अभिमानाने. हो प्रियाने, या दिवसामध्ये ही गोष्ट देखील अतिशय माहिती आहे. ओजस ओजस कानातल्या बाजूला कर. देवदूत दाखव जो समकत आहे सैतान. आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसत आहे की तो विविध प्रकारच्या 13 वचनामध्ये बघा की 9 एकूण 9 गोष्टी आहे. 9 अतिमौल्यवान रत्नाने काय केलेलं, त्याचं शरीर सजवलेलं आहे. मी ते सगळ्यांचा वाचत नाही. आणि त्याच्यामध्ये काय काय चांगल्या गोष्टी होत्या थोडक्यामध्ये मी सांगतो. तो सगळ्यात पहिले अभिषिक्त करूब होता. नंबर 2, तो देवाच्या पवित्र पर्वतावर होता. आताच आपण वाचलेलं आहे. त्याचं ज्ञान आणि त्याचं जे काय सर्वांग सुंदर शरीर या जगामध्ये जगच नव्हतं त्यावेळेस. या सर्व निर्मितीमध्ये सर्वात सुंदर असं त्याला बहाल करण्यात आलेलं होतं. त्याच्या शरीरामध्ये मौल्यवान 9 रत्न ऑलरेडी जडलेले होते. आणि त्याचप्रमाणे तो स्तुती स्तवन करणारा गटाचा काय होता, प्रमुख देखील होता. तो पुढेकडे आपण बघणार होतो. आणि यामुळे या सर्व गोष्टी जेव्हा त्याच्या जीवनामध्ये होत्या आणि त्यामुळे या सर्व गोष्टी त्याच्या जीवनामध्ये असल्या कारणाने तो इतरांना कमी लेखू लागला. आणि विशेष करून तो देवाला देखील कमी लेखू लागला, कारण की त्याला असं वाटलं की यास माझ्यासारखं सौंदर्य, माझ्यासारखं सर्व उत्तम गोष्टी इथे कोणाकडेही नाही. आणि त्यामुळे या उन्मत्तपणामुळे त्याच्यामध्ये गर्व अभिमान आलेला आहे. हो प्रियानो, आज देखील जगामध्ये, ज्या जगामध्ये आम्ही राहतो तिथे देखील उच्च नीचची भेद आहे, जाती भेद आहे, प्रांतवाद आहे की आम्ही या प्रांतात राहतो, आम्ही त्या प्रांतात, राष्ट्र गोरे आहे की काळे आहे, युरोपचे की अमेरिकेचे की आफ्रिकेचे, हा भाव आता सर्वत्र आपल्याला जगामध्ये सुरुवातीपासून दिसतो. आर्थिकरित्या तो श्रीमंत लोक स्वतःला श्रेष्ठ समजतात आणि गरीब लोकांना, कोणी ज्ञानी लोक एक वेगळ्या प्रकारच्या लेवलमध्ये राहतात आणि जे अशिक्षित लोकांना ते कमी लेखतात. हे कमी लेखण्याची प्रवृत्ती सदोदित मनुष्यामध्ये चालतच राहते. आपण पण इथे बसलेलो आहोत आणि आपल्याला देखील काही उत्तम जर गोष्टी मिळालेल्या आहेत जे इतरांपेक्षा चांगल्या आहे, तर आपल्याला देखील मन म्हणतं की नाही, माझ्या ज्ञानामुळे, माझ्या शिक्षणामुळे, माझ्या पदामुळे, माझ्या घराण्यामुळे, माझ्या निश्चितच कृपेमुळे, माझ्या देवाच्या अधिक दयेमुळे मला अनेक गोष्टी लाभलेल्या आहेत, त्यामुळे हे कमी आहे आणि मी काय आहे, वर आहे. लूका शुभ वर्तमान याचा 14वा अध्याय 7 आणि 11 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त अलर्ट आणि इशारा देतो.
आता मी सगळं वाचणार नाही कारण की त्यात वेळ जाणार आहे, परंतु हायलाइट करा. लोक शुभवर्तमान 14 अध्याय 7 आणि 11 पर्यंत या प्रकारे लिहिलं की जेव्हा तुला बसायला कोणत्या तरी कार्यक्रमामध्ये बोलवलं तर तिथे जे काही मांडलेल्या खुर्च्या आहे त्याच्यामध्ये सर्वात वरच्या पुढच्या खुर्चीवर जाऊन बसू नको. तिथे तू जाऊन बसू नको, कारण की कदाचित तुला माहित नाही की तुझ्यापेक्षा पण एखादा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती येईल आणि त्याच्यासाठी ती खुर्ची रिझर्व असेल तर तुला तिकडून हाकलून देतील आणि खाली जाऊन बसावं लागेल. यासाठी तू कुठे जाऊन बस, पहिले खालच्या पंक्तीला जाऊन बस. आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे जर तू अशी वेळ आली की खरोखर तू ज्येष्ठ आहे तर ऑर्गनायझर तुला आपोआप म्हणाल नाही 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 साहेब तुम्ही इथे बसण्याच्या लायकीने, तुम्ही या वर बसा. प्रेज द लॉर्ड. हाच तुझा सन्मान आहे, परंतु तुला वरून जर खाली बसवण्यात आलं तर हा तुझा अपमान आहे. त्यामुळे येशू ख्रिस्त तिथे म्हणतो की जो कोणी आपल्याला उंच करील तो नमवला जाईल. मिळालं सगळ्यांना? जो कोणी वाचा ते वचन काय? लोकवृषवर्तन 14 मध्ये जो कोणी उंच करी आपल्याला उंच करीतो, जो कोणी आपल्याला उंच करतो, मला वर जायचं, मला वर आहे, मी त्या लायकीचा आहे, हा, तर तो नमवेला जाईल. जो आपल्याला नमवितो त्याला उच्च केल्या जाईल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि ही नम्रता शैतानामध्ये नव्हती, ही नम्रता त्याच्यामध्ये नसल्या करती त्याला उंच जायचं होतं आणि त्यामुळे त्याला काय टाकण्यात आलेलं आहे? खाली टाकण्यात. जर प्रियांनो तुम्हाला आणि मला येशूमध्ये, वचनामध्ये, प्रार्थनामध्ये, आत्मिक जीवनामध्ये वर जायचं तर तुम्हाला काय करावं लागेल? नम्र बनावं लागेल, उन्मत्तपणा सोडावा लागेल. कारण की फिलिप्पीकरा पत्र आणि दुसऱ्या अध्यायामध्ये येशूची चित्तवृत्ती दाखवलेली आहे की तो देवाचा पुत्र होता, देवा स्वरूप असून देखील त्यांनी मानवाचं स्वरूप आणि विशेष करून त्यांनी दासाचं स्वरूप धारण करून ते जगामध्ये आला. प्रेज द लॉर्ड. तो सैताना आणि यापेक्षा पण उच्च होता, कारण की तो देव होता. तो निर्मिती नाही तर तो निर्माण करता होता. तरी देखील तो निर्मिती म्हणून या जगामध्ये मानवाच्या उदरी मानवासारखा जन्मास आला. आणि नुसतं जन्मास आला नाही तर त्यांनी दासाचं स्वरूप धारण केलं आणि तुमच्या आणि माझ्यासाठी एक अपराध्याचं जीवन सहन करत तो मैं घटू तू बडे. परंतु येशूने ती वृत्ती केली. आज आपल्याला म्हणायला पाहिजे की मैं घटू, माझा देव उंचावला जाऊ. प्रेज द लॉर्ड. येशू आमच्यासाठी शिष्यांचे पाय धुणारा झालेला आहे. तो आमच्यासाठी निश्चितच आमच्या अधर्म आणि पापासाठी वधस्तंभ वाहणारा झालेला आहे. यासाठी की तुम्हाला ते अपमानित जीवन, तुम्हाला पडलेलं जीवन, तुम्हाला या जगातल्या त्या सर्व अशुद्ध जीवनापासून मुक्ती मिळून तुम्हाला वर आणि वर आणि स्वर्गीय स्थान आणि स्वर्गीय सिंहासन व स्वर्गीय मुकुट मिळावं. प्रेज द लॉर्ड. यासाठी येशूने ते सर्व काही सहन केले आणि देव म्हणतो की ते सर्व सहन केल्यामुळे, त्या सर्व घटनेमुळे त्याला सर्व नामाहून सर्वोच्च नाव देण्यात आलेलं. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, यावरून आम्हाला काय कळतं की सैतानाने सर्वोच्च स्थान गमवलं, लुसिफरने गमवलं आणि तो सैतान बनून लोकांना फसवतो. जर तुम्हाला आणि मला त्याचेच अनुयायी व्हायचं तर तुमच्यामध्ये जर गर्व आहे, तुमच्यामध्ये जर उन्मत्तपणा आहे, मी कोणीतरी विशेष आहे असं म्हणून जर तुम्ही जीवन जगत आहात तर मला सांगू द्या, तुम्ही आणि मी देवाच्या राज्यात नाही तर कोणाच्या राज्यात जगतो? जगाच्या राज्याचे नागरिक आहोत. प्रेज द लॉर्ड. कारण की जगातले प्रत्येक गोष्ट एक दिवस नष्ट होणार आहे. आजच आपण कदाचित बघितलं असेल आणि एका राष्ट्रामध्ये खूप मोठा व्हेनेझुएला त्याचं नाव आहे, अमेरिकेच्या जवळ, अमेरिकेमध्ये येतं आणि तिथे मोठा भूकंप आला. 7.5 रिक्टर स्केलवर त्याची मेजरमेंट घेतलेली आणि त्यामुळे हजारो लोक गाडले गेले जीवन. आणि हे अमेरिकेमध्ये आणि जपानमध्ये देखील भूकंपचे झटके अनुभवले. क्षणामध्ये नुसते काही सेकंदासाठी ते भूकंपचे झटके आले आणि मनुष्याने निर्माण केलेल्या इमारती, स्ट्रक्चर, इव्हन विमानतळ देखील कोसळून गेलेला आहे. देवाला तुम्हाला आणि मला मिटवण्यासाठी मिनिट पण नाही लागत, सेकंडच पुरे. तुमचे जेवढे ऐश्वर आणि जेवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग जे आपण वर्षोनवर्ष उभ्या केलेल्या आहे, देव म्हणतो त्याला नाश करण्यासाठी मला काही सेकंडच हवे आणि सेकंदात ते खाली पडू शकतं. पण आपण कोणत्या गोष्टीचा अभिमान बाळगतो? तुम्हाला आणि मला पाडण्यासाठी देवाला सेकंड लागतात.
सेकंदाचा काही अंश लागतो. परंतु प्रियांनो, जर तुम्ही आणि प्रीती आणि प्रेम करतो तर त्या सेकंदामध्ये जेव्हा येशूचं आगमन होईल तुम्ही वर घेतले जाणार. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजवते येशूसाठी. हो, येशूची इच्छा नाहीये की तुम्ही आणि मी सेकंदात खाली जावं, नेहमीसाठी खाली जावं. देवाची इच्छा आहे की तुम्ही जेव्हा येशूमध्ये चालतात, लीनता आणि नम्रता बाळगतात, तेव्हा तुम्ही सैतानाला अनुसरणार नाही, तुम्ही देवाला अनुसरणार नाही. कारण की देवाने मृत्यूवर विजय मिळवला. त्याचं नाव प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे तो म्हणतो पुनरुत्थान व जीवन, आणि तो मेला असला तरी जगेल. यस, आम्हाला मृत्यूवर विजय दिलेला आहे. सैतानाला कोणती मृत्यू दिली? दुसरी मृत्यू. त्या मृत्यूमध्ये सैतान व सैतानाचे दूत आणि त्याचे फॉलोअर त्या अग्नीच्या सरोवर जाणार आहे. परंतु आम्ही देवाबरोबर राज्य करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. कारण एकच आहे आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण आहे की तुम्ही आणि मी नम्रता बाळगली आपल्या जीवनामध्ये. आम्ही नम्र झालो. आमच्याकडे अनेक गोष्टी होत्या, कदाचित आमच्याकडे धन असेल, आमच्याकडे पैसा असेल, आमच्याकडे सौंदर्य असेल, आमच्याकडे ताकद असेल, आमच्याकडे पद आणि प्रतिष्ठा असेल, परंतु आम्ही त्या सर्व गोष्टी देवासाठी आणि देवाच्या गौरवासाठी खर्च केलेल्या आहे. प्रेज द लॉर्ड. ह्याचा अर्थ नाही की ते घेऊच नका, भिकाऱ्यासारखं जागा, ब्रह्मचार्यासारख्या जंगलामध्ये राहा, अशी देवाची इच्छा नाही. परंतु जे घेतलेलं आहे ते घेऊन चालणं कठीण आहे. आणि त्यासाठी येशू ख्रिस्ताने खूप सुंदर सांगितलं की श्रीमंताचा देवाच्या राज्यामध्ये प्रवेश कठीण आहे. का? आता सांगा बरं, का श्रीमंताला आणि गरीबाचं सोपं आहे? कारण की श्रीमंताला पैशाच्यामुळे मी कोणीतरी खास आहे, आणि लोभामध्ये, पापामध्ये तेच माझा देव आहे असं म्हणून जगण्यामुळे त्याला ती संधी नाही. परंतु गरीबाकडे, बिचाराकडे काहीच नाही, तो पहिलेच नम्र आहे, त्याच्याकडे काहीच नाही, त्यामुळे तो कशाचा गर्व, कशाचा अभिमान बाळगेल? तो देवाचा अभिमान बाळगतो. प्रेज द लॉर्ड. आणि जर देवाचा अभिमान बाळगतो तर मला सांगू द्या, देव त्याला उच्च स्थळी घेऊन जाणार आहे आणि ह्या भ्रष्टतेपासून तो तुम्हाला आणि मला उंच करणार. एक शास्त्रपाठ वाचूया. 1 कोरिंथ याचा 5वा अध्याय आणि 5वं वचन. यामध्ये परत एक वार प्रभू येशू मध्ये संत पौल 5:5 मध्ये, 1 कोरिंथ 5 आणि 5 मध्ये तो तुम्हाला काय सांगतो ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये जे चढलेले लोक आहे, जे अनिती करणारे लोक आहे, जे भ्रष्ट लोक आहे, जे देवाचे लोक म्हणतात स्वतःला परंतु सैतानाच्या आहारी गेलेले, त्याबद्दल 1 कोरिंथ 5:5 मध्ये संत पौल काय म्हणतो? हे भ्रष्टाचे जे कर्म, हे उन्मत्त मनाचे कर्म ज्यांनी केलेले आहे, येस, प्रभू येशू ख्रिस्त व त्यांनी पाठवलेला आत्मा, हा दोन्ही मिळून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने देह स्वरूपाच्या नाशा करता सैतानाच्या स्वाधीन करावे. कारण की हे लोक कोण आहे? हे येशूलाही मानत नाही, पवित्र आत्म्यालाही मानत नाही, त्यामुळे त्याचा सैतानाच्या स्वाधीन आणि सैतानाचे जे दुःख आहे ते त्याला भोगावे लावावे. का? का? असा हेतू की आत्मा प्रभू येशूच्या दिवशी तारला जावा. आज जर तुम्ही पडले, तुमचा उन्मत्तपणा उतरला, तुमचा चढेलपणा उतरला, तुमचा गर्व आणि अभिमान उतरला, तर येणाऱ्या दिवसामध्ये जेव्हा तो दिवस येणार आहे, जेव्हा येशू घ्यायला येईल, तेव्हा तुमचं शरीर आणि या सर्व गोष्टी जरी दुःखात असलं परंतु आत्मा तरला जाईल. का? कारण की तुम्ही देवाचे लोक होण्यासाठी काय केलेले? आम्ही सैतानाच्या स्वाधीन नाही, आम्ही लुसिफरच्या स्वाधीन नाही, तर आम्ही कोणाच्या स्वाधीन होऊ इच्छितो? देवाच्या स्वाधीन, देवाच्या आत्म्याच्या स्वाधीन जीवन जगणारे होतो. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी पडू द्या, त्याला स्वाधीन होऊ द्या. आज प्रियांनो, देवाची हीच इच्छा आहे की जे बांधलेले आहे, जे जखडलेले आहे प्रभू येशू मध्ये, त्यांना सैतानाच्या स्वाधीन जरी देवाने केलं, दंड जरी भोगायला लागलं, जरी त्यांना कठीणाचा समय आला, परंतु लक्षात ठेवा की सोनं ज्या प्रकारे जळतं आणि तो सर्व काही गमवून एक नवीन चमकणारा व्यक्ती बनतो, तसं देवाला तुम्हाला चमकवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. तिसरा आणि शेवटला मुद्दा घेतो आणि मी संपवतो की ज्या प्रकारे सैतान सौंदर्यामुळे बुद्धी भ्रष्ट झालेला आहे, त्यापुढे तुम्ही आणि मी भ्रष्ट होता कामा नये. आणि तिसरा आणि की आमच्यामध्ये सैतानाचं एक वैशिष्ट्य आणखीन होतं, आणि ते वैशिष्ट्य हे होतं की सैतान हा सर्व दूतांमध्ये किंवा श्रेष्ठ तर होताच होता, परंतु तो क्वायरचा लीडर होता. तो त्याचा काय होता? लीडर होता. या स्केल मध्ये आपण जाऊया.
आणि परत एक वार आपण बघूया की कशा प्रकारे तो ते कार्य करत आहे. यहेजकेल याचा 27व्या अध्यायामध्ये आपण बघत असताना यामध्ये आपण बघूया की कशा प्रकारे लिहिलेलं आहे. वचन 13, देवाच्या बाग एदेन ह्या तू होतास, तुला अलग, पुष्कराज, हिरा, लसना, गोमेद, यास्पी, नीलमणी, 5 माणिक व सोने असे 9 वेगवेगळ्या जवाहरात आणि हिऱ्याने अंगभर तू त्याला भरलेलं होतं. त्याचप्रमाणे खंजिरी आणि बासऱ्या याचा कसब तुझ्या येथे चालत असे. म्हणजे त्याच्या शरीरामध्ये विशेष करून काय लिहिलेलं आहे? खंजरी आणि बासरी म्हणजे वर्शिपचे टॅलेंट, स्तुती स्तवनाचं टॅलेंट. वाद्य हे वाद्यामध्ये मोडतात. वाद्याची काय केलेलं आहे? इनबिल्ट होतं त्याच्यामध्ये, ते भरलेलं होतं आणि त्याच्या उपयोगाच्या द्वारे देवाच्या सगळ्यात जवळ राहणारा हा करूब देवाची स्तुती व आराधना करत असे. स्तुती व आराधना करत असते, देवाची सेवा करत असते. आपल्याला माहिती आहे करूब सगळ्यात जवळ असल्या कारणाने, देवाच्या सगळ्यात जवळचा हा करूब असल्या कारणाने तो त्याच्या सेवेसाठी काय होता? समर्पित होता. आणि यामुळे प्रियांनो ही बाब आपल्याला लक्षात येते. आणि ही बाब ही आहे की अनेकदा सेवेमध्ये असलेले लोक, प्रार्थनेमध्ये असलेले लोक, त्यांच्या जीवनामध्ये निश्चितच ही बाब त्याला निश्चितच मागे खिचते. आणि ती म्हणजे माझ्यासारखा धार्मिक कोणी, माझ्यासारखा सेवक कोणी नाही, माझ्यासारखा गाणारा कोणी नाही, माझ्यासारखा वाजवणारा कोणी नाही. आणि ह्या दिवसामध्ये ही वृत्ती ही जगाला दिसायला लागलेली, ज्याला म्हणतो की दिखावटीपणा, ज्याला म्हणतात शायनिंग, की काम तर मी देवाचं करत आहे, सेवा तर मी देवाची करत आहे, परंतु त्यामध्ये मला वेगळ्या प्रकारचा मान आणि सन्मान मिळावा. आज देखील अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की देवाचं उदो कमी आणि जे येणारे जे टीम किंवा त्या टीम मध्ये असणारे त्यांचे प्रमुख, ते कदाचित एफएसएल असतील, कदाचित निश्चितच इव्हेंजलिस्ट असतील, किंवा आपल्याला माहिती आहे कोणी पास्टर असतील किंवा प्रभूचे सेवक असतील, त्याचाच जास्त जास्त उद्योग केलेले. त्याच्यावर फूल टाकण्यापासून तर त्याच्यासाठी कार्पेट वाजवण्यापासून जे काही आपल्याला दिसतं त्यावरून आपल्याला कसं वाटतं की खरोखर हा श्रेष्ठ आहे की देव श्रेष्ठ आहे. आणि अशामध्ये त्याचं बोलणं, त्याचं वागणं आणि त्याच्या फॉलोअर्स आणि त्याच्या केलं जाणारं सगळं उदो कुठेतरी देवाला निश्चितच खटकतं. तो कोणी नव्हता, परंतु देवाच्या कृपेमुळे, दयेमुळे आज तो जर वाढलेला आहे, तर त्याचं काम आहे की ज्या प्रकारची लीनता आणि नम्रता येशूच्या ठाई होती आणि त्याने आपल्या देवाची पित्याची योजना पूर्ण केली, तशी आपल्याला करायला पाहिजे. परंतु या सर्व गोष्टी तो करत नव्हता. आपण जाऊया आणि संत विशेष 1 तिमोथी याचा 3रा अध्याय आणि 5 आणि 7 मध्ये अशा प्रकारचे सेवक आणि दास बद्दल संत पौल काय म्हणतो बघूया. 1 तिमोथी याचा 3रा अध्याय आणि 5 आणि 7, आणि त्यामध्ये परमेश्वराचा सेवक कसा असायला पाहिजे याबद्दल लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये आपण 5 ते 7 वाचा कोणीतरी. यस, आज अनेकदा आपल्याला दिसत आहे की चर्चची जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी, परंतु त्यांच्या घरामध्ये जर अव्यवस्था असेल, तो घराचं योग्य प्रकारे नियंत्रण करू शकत नाही, तर निश्चितच मंडळीच्या सेवेमध्ये तो पुढे कसा चालणार. आणि त्यामुळे पुढे काय लिहिलेलं आहे? कोणाने गर्वाने फुगला होता? सैतान. आणि हा देखील आता गर्वाने फुगलेला आहे की माझ्याशिवाय चर्च चालणार नाही, माझ्याशिवाय मिनिस्ट्री चालणार नाही, माझ्याशिवाय हे सर्व काही कार्य होऊ शकत नाही. त्यामुळे हा गर्व आणि अभिमान तो कोणापासून त्याला प्राप्त झालेला आहे? देवापासून नाही. सेवा तो देवाची करत होता, परंतु ही वृत्ती कोणापासून आली? सैतानापासून आलेली वृत्ती आहे. आणि तिथे स्पष्ट लिहिलेले आहे की गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे त्यांनी शिक्षात पडू नये म्हणून नवशिका नसावा. कारण की लहान वयामध्ये, कमी वयामध्ये जेव्हा तुम्हाला प्रसिद्धी, पद आणि सर्व काही मिळतं, तेव्हा आपल्याला वाटतं की मी कोणीतरी होतो, मी कोणीतरी विशेष आहे, त्यामुळे मला हे सगळं काही मिळालं. आणि असा नवशिका त्वरित या मोहपाशात सापडतो आणि त्याचा परिणाम त्याच्या जीवनामध्ये दिसून येतो. आणि म्हणून वचन 7 मध्ये लिहिलेलं आहे, त्याची निंदा होऊ नये, सैतानाच्या पाशात पडू नये.
यस. आणि त्यासाठी त्याची बद्दल जी साक्ष आहे ती सर्वांची उत्तम असावी. घरची पण साक्ष चांगली, मंदिरात पण साक्ष चांगली, मंदिराच्या बाहेर पण एक जग आहे ते कदाचित देवाला ओळखत नाही, त्यांच्याकडून पण त्याच्याबद्दल साक्ष की हा खरोखर व्यक्ती चांगला आहे, हा व्यक्ती उत्तम आहे, हा कॅरेक्टर ह्याचा चांगला आहे, ह्याचा स्वभाव चांगला आहे, हा प्रेमळ आहे, हा मदत करणारा आहे, आणि विशेष करून हा देवभीर असून देवाचा निवडलेला अभिषिक्त आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही सर्व बाब जेव्हा अनेकदा आपल्या जीवनामध्ये येते आणि आपण गर्वाने चढून जातो, काही दिवस तर आपला उदो होतो, काही समय आपला उदो होतो, परंतु लवकर तो सैतानाच्या गर्विष्ठ चापामध्ये सापडतो, ट्रॅप मध्ये बांधला जातो आणि त्याची सर्व मिनिस्ट्री नाहीशी होतात. अनेक उदाहरण आपण इतिहासामध्ये बघतो. आणि आज ख्रिस्ती समाजाच्या अनेक मंदिरांमध्ये, चर्चमध्ये आपण दिसतो की एक पाळक, एक सेवक किंवा एल्डरच्या भ्रष्टतेमुळे सर्व चर्च आणि सेवेची मिनिस्ट्री बंद पडलेली आहे. आणि यासाठी सावध असा, सावध असा. या जगामध्ये दोन राज्य आहे, एक जगाचं राज्य आहे आणि एक देवाचं राज्य आहे. तुम्ही आणि मी देवाच्या राज्याचे सेवक आहोत. आणि देवाच्या राज्याचा सेवक याला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला आपण फॉलो करत असताना येशूच्या मध्ये असलेली चित्तवृत्ती, नम्रता तुमच्या आणि माझ्यामध्ये नाही. आणि पित्याला त्यांनी सर्वदा आपल्या जीवनामध्ये आद्यस्थान दिलं, ते आता कमी झाल्यामुळे आपण कुठे सेवा करता करता, येशूची सेवा करता करता सैतानाची सेवा करू लागलो, सैतानाच्या पोहपाशात गेलो, हे कधी देखील कळणार नाही. आणि अशा अवस्थेमध्ये तो व्यक्ती, तो जो अधिकारी, तो जो लीडर आहे, तो जो मोठ्या पदावर आहे, तो सर्व घराच्या, कुटुंबामध्ये असेल तर घराच्या, त्याचप्रमाणे मंडळीच्या आणि समाजाच्या नाशाचं कारण बनतो. आणि हे कारण कोणापासून प्राप्त झालेलं आहे? त्याला गुण कोणापासून प्राप्त झालेला आहे? की त्यांनी काय केलेलं आहे? ते सैतानाच्या दिखावटीपणा याकडे त्यांनी दृष्टी लावलेली आहे. आणि त्यामुळे आपण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने देखील त्या लोकांच्या बद्दल लिहिलेलं आहे की ते लोक ज्यांच्याबद्दल आपण शास्त्री आणि परुषी बद्दल येशू ख्रिस्त म्हणतो की त्यांना धार्मिकता दाखवण्यामध्ये फार कौतुक होतं, की लोकांनी माझं कौतुक करावं, लोकांनी माझा गौरव करावा, लोकांनी निश्चितच लक्ष वेधून घेण्यासाठी ते मोठे मोठे झगे घालून फिरत होते. ते मध्ये चौकामध्ये जाऊन मोठमोठ्या प्रार्थना करत होते, सगळ्यांच्या समोर ते दान टाकत होते. आणि त्यामुळे लोक म्हणत होते खरोखर धार्मिक लोक असावे तर असे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्याबद्दल सांगत असताना हेच सांगितलेलं आहे की ते जरी बाहेरून सुंदर दिसत असले परंतु ते रंगवलेल्या कबरेच्या समान आहे. जे बाहेरून तर सुंदर दिसतात परंतु आत जेव्हा तुम्ही जाऊन बघाल तर त्याच्यामध्ये सडकं, नासलेलं, कुजलेलं सर्व काही गोष्टी तुम्हाला दिसणार आहेत आणि दिसत आहे. आणि यासाठी या दिखावटी धार्मिकतेपासून, या सर्व प्रकारच्या जगाला दाखवण्या धार्मिकतेपासून तुम्ही दूर राहा. कारण की देवाला आत्म्या व खरेपणाची आराधना आवडते. प्रेज द लॉर्ड. नुसतं मी दिखावटीपणा आणि या सर्व काही गोष्टीचा पुढे न जाता तर देवाला आत्म्याने खरेपणाने जेव्हा आराधना सादर करतो आणि सेवा करतो, लीन आणि नम्र देवाला फॉलो करत, तर मला सांगू दे ती आराधना, ती सेवा देव मान्य करतो. आणि ही गोष्ट होत असताना आपल्याला ही बाब देखील लक्षात आला पाहिजे की अनेक गोष्टी उत्तम आहे, चांगल्या आहे, परंतु ते देवाला आवडत नाही. शेवटलं उदाहरण घेतो आणि मग मी संपवतो. यिर्मया 13व्या अध्यायामध्ये एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. आणि त्यामध्ये एक दाखला किंवा दृष्टांत आपण म्हणूया, उदाहरण यिर्मयाला परमेश्वराने दिलं की यिर्मया आपला कमरपट्टा आहे, मी आता एक्सप्लेन करत नाही कारण की मोठा आहे ते, कमरबंद जो आहे किंवा कमरपट्टा आहे तो घेऊन ये बाजारातून. तो त्याने घेऊन आला आणि मग त्याच्या कमरेला त्याने गुंडाळला, जसं बेल्ट असतो किंवा तसं त्याने गुंडाळला. आणि मग परमेश्वराने त्याला सांगितलं की एक नदी फरात आहे. आपल्याला माहिती आहे का फरात नदी कुठे? फरात नदी कुठे? आज पण आहे ती नदी. आणि सगळ्यात पहिले एदेन बागेपासून ती नदी आहे. आणि शेवटला नदी कुठे आहे? ती इराकमध्ये आहे. इराकमध्ये आणि इराक म्हणजे त्या काळचं काय, कोणता कंट्री होते? बॅबिलोन. काय होतं तेव्हा? आणि हे ते बंदिवासात होते. यिर्मया, यशया काय होते त्यावेळेस? बंदिवासात होते. आणि बंदिवासामध्ये हे उदाहरण दिलेलं आहे. आणि त्यामुळे मी त्या वचनाकडे तुम्हाला नेत नाही, परंतु तो
कमरपट्टा त्यांनी लावा आणि ती सुंदर दिसत होता. यिर्मया जर आपण 13 काढला असेल, 13वा अध्याय काढला असेल तर एक वचन मी वाचणार, बाकी मी जास्त जाणार नाही. आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की मग तो 13:6 मध्ये परमेश्वर काही दिवस लोटल्यानंतर त्याला म्हणतो की जा फरात नदीकडे जा आणि तो कमरबंद जिथे लपून ठेवायचं ती मी तुला जागा दाखवतो. तेव्हा तो फरात नदीकडे गेला असताना त्याच्या कपारामध्ये आणि काय केलेलं आहे त्यांनी, काय परमेश्वराने सांगितल्या अनुसार तो कमरपट्टा, तो जो कॉटनचा कपडा होता तो लपून ठेवला. आणि काही दिवसानंतर परमेश्वराने म्हटलं चला परत एक बार ते कमरबंद जो आहे किंवा तो कमरपट्टा आहे तो काढ. आणि वचन 7 लिहिलेलं आहे की त्याने तो खणून काढला. तर पाहतो तर काय कमरबंद खराब कुचकामा असा झालेला होता, खराब आणि कुचकामा झालेला होता. तेव्हा परमेश्वर म्हणतो त्याला, परमेश्वर म्हणतो की 8व्या वचनामध्ये की परमेश्वर असे म्हणतो असाच मी यहुदाचा दिमाग, यरुशलेमचा मोठा दिमाग नष्ट करीन. ते दुष्ट लोक माझे वचन ऐकत नाही, ते आपल्या अंतकरणाच्या हट्टाप्रमाणे चालतात व अन्य देवाची सेवा करण्यात भजण्यासाठी ते त्याच्या मागे जातात. म्हणून त्यांची गती या निरुपयोगी झालेल्या कमरबंदाप्रमाणे मी करणार आहे. हो प्रियानो, या दिवसामध्ये ते देवाचे लोक आहे, यहुदा इस्रायल हे देवाचे लोक आहे, परंतु त्यांनी कमरबंदाप्रमाणे न राहता काय केलेलं आहे, त्या कमरेपासून जेव्हा दुसऱ्या जागेला ते गेलेले आहे तिथे ते काय झालेले आहे, कुचकामी झालेले, कुजले आहे. आणि त्याचप्रमाणे देव इथे म्हणतो की त्या कमरबंदेप्रमाणे मी तुम्हाला आपल्या जवळ ठेवू इच्छित होतो. प्रेज द लॉर्ड. परंतु तुम्ही कशाची निवड केलेली आहे, त्या अंधाराच्या जागा, त्या कुचक्या जागाची निवड केलेली आहे. त्यामुळे तुम्ही कुजणार, तुम्ही सडणार आणि तुम्ही कोणत्याही कामाचे राहणार नाही. मग तुमचं आणि माझं जीवन सुरक्षित केव्हा आहे, जेव्हा कमरबंदामध्ये तो कमरपट्टा लावलेला आहे. आम्ही कोणाचे कमरबंद आहोत, आम्ही परमेश्वराचे कमरबंद आहोत. आणि वचन शेवटी म्हणतो की 11 वचनामध्ये इस्रायलचे सर्व घराणे, यहुदीचे सर्व घराणे तुम्ही माझी प्रजा व्हावे, माझे नाव, माझी स्तुती, माझे भूषण याचे कारण व्हावे. म्हणून कमरबंद जसा मनुष्याच्या कमरेला लटकलेला असतो तसे त्यांनी मला लटकून राहावे असे मी केलेले, तरी त्यांनी मानले नाही असे परमेश्वर म्हणतो. हो प्रियांनो, आज परमेश्वर तुम्हाला आणि मला म्हणतो की तुमची जागा देवाच्या, तुम्हाला आणि मला देवाला धरून राहायचं आहे. आणि जर तुम्ही देवाला धरून राहत नाही म्हणजेच मग तुम्ही काय करता, जगाच्या राज्यामध्ये सहभागी होतात. मग ते कुजतात, तुम्ही सडतात आणि कोणत्याही कामाचे राहत नाही. तो कपडा कुजला मग तो परत लावला जाईल का कमरेला, नाही, तो सडला कुजलेला आहे, त्याला फेकून देणंच काम होईल. त्याचप्रमाणे प्रियांनो, अगर जर तुम्ही जगामध्ये राहिले लुसिफर व अन्य मागे लागले तर एक वेळ असं येणार आहे की देव तुम्हाला आणि मला टाकून देणार आहे. तो कितीही आपण म्हटलो की मी देवाचा आहे, मी देवाची निवडलेली मुलगी आहे, मी देवाचा मुलगा, परंतु तुमचे कृत्य आपण लुसिफरला फॉलो करणाऱ्या कृत्याप्रमाणे करतो. आमच्यामध्ये सडेलपणा आहे, आमच्यामध्ये गर्व आहे, आमच्यामध्ये दिखावटीपण आहे. आणि त्यामुळे आम्ही येशूची चित्रवृत्ती व नम्रता धारण करत नाही. त्याचा परिणाम हा होतो की ह्या कमरबंदीप्रमाणे येशू आणि देव तुम्हाला मला घेऊन जाऊ इच्छित असताना आम्ही त्याचा नाकार केलेला आहे. आणि जर नाकार केलेला तर देव म्हणतो मी पण तुम्हाला टाकून देणार आहे. आणि टाकणं म्हणजे जसं लुसिफरला आकाशातून खाली टाकलं, तो एक पहिले टाकणं आहे. आज देवाने तुम्हाला आणि मला या जगात देवाच्या त्या राज्यापासून टाकून दिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे इथेच टाकणं संपत नाही, पुढे अंत कुठे होणार आहे, त्या गंधकाच्या सरोवर मध्ये होणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही आणि मी त्याचे फॉलोअर आहात तर तुमचं आणि माझं दुसरं मरणाच्या सरोवरात तुमचं आणि माझा अंत होणार आहे. परंतु आज देव संधी देत आहे की तुम्ही फिरा, कारण की देवाचं राज्य तुमची वाट बघत आहे. देवाचं राज्य तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये उतरून आलेलं आहे. त्याच्या जेव्हा आपण संधी देतो आणि सैतान व सैतानी सत्तेपासून दूर जातो, देव तुम्हाला विपुल आशीर्वाद देतो. आणि ही सेवा, हे जीवन जे येशूला अनुयानारं जीवन आहे, येशूच्या मागे चालणारं जीवन आहे, ते अनेकांसाठी आशीर्वादाचं ठरतं, अनेकांसाठी लाभाचं ठरतं. नुसतं माझं कल्याण व्हावं, माझं भला व्हावं, मला माझे नव्हे तर मी सर्वांसाठी जीवन जगवतो. आणि त्यामुळे मी घटू, माझ्या शेजारी आणि माझे जवळचे लोक बढे. प्रेज द लॉर्ड. ही नम्रता आहे. तर माझा देव वाढो आणि माझ्या बरोबर राहणाऱ्या लोकांची पण प्रगती हो, ही वृत्ती माझ्यामध्ये येते. आणि ही वृत्ती जेव्हा येते तेव्हा मी आता सैतानाचे किंवा देवाच्या राज्याचं नव्हे
तर सैतानाच्या किंवा जगाच्या राज्याचं नव्हे, तर देवाच्या राज्याचा नागरिक झालेलो आहे. आणि देवाचं राज्य हे लवकरच स्वर्गामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी स्थापित होणार. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही धन्यवादच देतो, तुझी स्तुतीच करतो. म्हणजे आज परत एक वार या दोन्ही राज्याची तुलना करत असतं. आम्ही लुसिफर आणि त्याला दिलेल्या सर्व वैभवाकडे बघतो, त्याला दिलेल्या उच्च स्थानाकडे बघतो, त्याला दिलेल्या सर्व सौंदर्याकडे बघतो, त्याला दिलेल्या सर्व वर्शिप आणि स्तुती आणि धन्यवादाच्या लिडरशिपकडे बघतो. या सर्व गोष्टी तू त्याला दिल्या तरी देखील पिता तो भ्रष्ट झाला, तो उन्मत्त झाला. त्यांनी आपल्या सिंहासनाला देवाच्या सिंहासनापेक्षा उंच करण्याचा प्रयत्न केला. आज आम्ही येशू पडणारे नव्हे तर आम्ही उठणारे व्हावं. आज आम्ही पैत्रपित्या खाली नव्हे तर आम्ही वर जाणारे असावं. आणि यासाठी आम्हाला देवा तुझ्या राज्याचं नागरिकत्व तू बहाल केलं असताना त्यानुरूप आम्ही जीवन घालवावं, त्यानुरूप पैत्रपित्या आमचं आचरण असावं. आम्ही ख्रिस्ताची असलेली चित्तवृत्ती तो स्वर्गातून आम्हासाठी खाली आलेला आहे. आम्ही कुठे जाणार? आम्ही ती चित्तवृत्ती धारण करत असताना मी पण, माझे पण, मला या सर्व गोष्टीच्या मागे जर मी लागलो तर माझं स्वार्थी जीवन हे मला नाशाकडे घेऊन जात होते हे मला कधी कळणार नाही. परंतु मी घेण्यापेक्षा देण्यासाठी निर्मित झालो. आणि ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं जीवन देऊन, आपले प्राण देऊन इतरांसाठी सार्वकालिक जीवन आणलं, त्याचप्रमाणे मी देखील आपल्या प्राणापेक्षा इतरांचे आत्मे हे महत्वाचे असं जाणून देवा तुझ्यासाठी कळवळ, तळमळ, कळकळ आणि पवित्रपित्या प्रार्थना मी आशीर्वादित ठरल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद असो या सुंदर समक्षबद्दल प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन. हे वेळेस एक गीत